सर्कसचे खेळ आता क्वचितच पाहायला मिळतात. पण सुमारे 2 ते 3 वर्षांच्या कालावधीनंतर कुडाळ शहरात पुन्हा एकदा सर्कसचे खेळ रंगणार आहेत. मूळ सांगलीचे पण आता कुडाळ भैरववाडी येथील रहिवासी प्रकाश माने यांच्या न्यू गोल्डन सर्कसचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी कुडाळमध्ये झाला. चित्तथरारक कसरती आणि त्याला विदूषकांच्या गमतीची जोड मिळाल्यामुळे या सर्कसचा शुभारंभाचा प्रयोग उत्तरोत्तर रंगतच गेला. कुडाळ गांधी चौक इथं बांदेकर मैदानात न्यू गोल्डन सर्कसचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या हस्ते देवीचं पूजन करून श्रीफळ वाढवून आणि फीत कापून झाला. यावेळी सर्कस मालक प्रकाश माने यांनी देखील देवीची आरती करून शुभाशीर्वाद घेतले. शुभारंभप्रसंगी कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेवक ॲडव्होकेट राजीव कुडाळकर, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक उदय मांजरेकर, माजी नगरसेवक जीवन बांदेकर, कॉन्ट्रॅक्टर नागेश नेमळेकर, सर्कस मालक प्रकाश माने, व्यवस्थापक समाधान जेधे आदी उपस्थित होते. या सर्कसमध्ये प्रत्यक्ष खेळ सादर करणारे आणि सहाय्यक मिळून एकूण सुमारे 40 कलाकार आहेत. हे कलाकार पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मणिपूर, केरळ या राज्यातले आहेत. या कलाकारांनी आकर्षक आणि चित्तथरारक अशा कसरती सादर केल्या. विदूषकांनी देखील वेगवेगळ्या गमतीजमती करून रसिकांना मनमुराद हसवलं. मृत्यूगोलात मोटरसायकल चालवणं, झुल्यावरच्या कसरती, टांगत्या साडीवरच्या कसरती, नेमबाजी, जगलिंग, सायकलवरच्या कसरती अशा खेळांना रसिकांनी भरभरून दाद दिली. या सर्कसचे कुडाळ शहरात रोज सायंकाळी 4 आणि 7 वाजता असे 2 खेळ आहेत. तसंच शनिवार, रविवार आणि बुधवारी दुपारी 1 वाजता जादा खेळ होणार आहे, अशी माहिती सर्कस मालक प्रकाश माने यांनी दिली. सर्कसवर आता अनेक बंधनं आली आहेत. प्राण्यांचे खेळ दाखवायला बंदी आहे. आता तर झुल्यावरच्या कसरतींवर सुद्धा बंदी आली आहे. मृत्यूगोलात फक्त एकच मोटरसायकल चालवायला परवानगी आहे. अशा परिस्थितीत केवळ कसरतींवर प्रकाश माने यांनी ही सर्कस सुरू ठेवली आहे.